नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय किडनी आणि त्याच्या आतल्या नेफ्रॉन्सची पोझिशन आणि त्याच्यावरून त्याचं ठरणारं नाव. आपल्या किडनीमध्ये फिल्ट्रेशन युनिट्स असतात ज्यांना की नेफ्रॉन्स म्हणलं जातं. स्ट्रक्चर किडनीचं आणि नेफ्रॉन्सचं आपण हळूहळू करून बघूयात. आज आपल्याला त्याचे टाईप्स बघायचे आहेत. आता ह्याचं वरचं जे लायनिंग आहे कर्व केलेलं, दॅट रिजन इज कॉल्ड ॲज रीनल कॉर्टेक्स आणि खालचा जो भाग आहे त्याला म्हणलं जातं रीनल मेडुला. आता जर का तुम्ही नेफ्रॉन्सकडे बघितलं तर दोन प्रकारचे नेफ्रॉन्स दाखवलेत बघा. त्याच्यामध्ये वरच्या साईडला जो नेफ्रॉन आहे त्याची जी लूप ऑफ हेनली आहे ती छोट्या साईजची दाखवली आहे आणि बाजूचा जो आहे त्याची हेनलीज लूप किंवा लूप ऑफ हेनली हा लॉंगर दाखवलेला आहे. ओके, मग ज्याची लूप ऑफ हेनली स्मॉल आहे आणि त्याचा मॅक्झिमम भाग हा कॉर्टिकल रिजनमध्ये असतो, रिनल कॉर्टिकल रिजनमध्ये असतो, त्यांना म्हणायचं कॉर्टिकल नेफ्रॉन. आणि ज्यांचा लूप ऑफ हेनली हा लॉंग आहे आणि मेडुलामध्ये जास्तीत जास्त पसरलेला दिसतो, दॅट टाईप ऑफ नेफ्रॉन इज कॉल्ड ॲज मेडुलरी नेफ्रॉन्स. कॉर्टिकल नेफ्रॉन्स आणि मेडुलरी नेफ्रॉन्स. ह्युमन बिंगच्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत 80% जो आहे तो कॉर्टिकल नेफ्रॉन्सच असतात आणि 20% नेफ्रॉन्स जे आहेत ते मेडुलरी नेफ्रॉन्स असतात. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट लक्षात ठेवा.